ना तू थांब तुला मला माझी पट्टी लाल घातला. तर गुड मॉर्निंग गाईज. सकाळच्या वाजून 5:30 कारण की आज आपल्याला केदारनाथच्या खाली जायचं आहे. जवळजवळ मला वाटतं 6ला निघायचं आहे. त्याच्यामुळे 5:45ला उठा झालेलं आहे प्रत्येकाला. आणि आता अजून झोपलं नाही आहे टाईट एकदम. तरी थंडी लागते नॉर्मल इकडे ही झोपेलत की. आज पूर्ण दिवस आमचा ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे, पण आम्हाला जे काही नवीन नवीन दाखवता येईल ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, आम्ही तुम्हाला दाखवू. आणि आमच्यासोबत आहे मुल्ला दादा. हा पण बेस्ट माणूस आहे, सर्वात बेस्ट माणूस आहे. हा सर्वांना मदत करतो, सर्वांचा खायला पण तोच खातो, पण तो चांगला माणूस आहे. लाईट स्टॅमिना बेकार आहे असं बरोबर चांगला. गाईड स्कॅनर भेटलेला आहे आपल्याला. गुप्तकाशी रुद्रप्रयाग त्रिवेणी संगम बघायला. आणि उद्या आम्ही जाणार आहोत केदारनाथला. तमिळनाडूमधून आलेले आहेत, त्यांचा पण मोठा ग्रुप आहे 45 लोकांचा. ते आता केदारनाथला जाणार आहेत. सर्व 60+ आहेत, सर्व लोक. एकच ग्रुप आहे, त्यांचा ग्रुप मॅनेजर आहे हे राघवन. त्यांचे टीम लीडर आहेत, त्यांनी ही अरेंजमेंट केलेली आहे. आमच्यापेक्षा मोठा कोणता ग्रुप नाही आहे 150 लोकांचा. गाईज लाडू खावला या मुल्ला बाईने खाल्लेला आहे. आधीच बाई बसमध्ये आहे, वेगळी बसमध्ये. बघा आधीच बाई कसा बसलाय लाशे शेतावर. कुत्रा काढा धरते. गाईज हरेश रसालनी बोला ऐकलेला आहे, बघू शकता. हरेश नाही ना, कुत्रा आहे. कुत्रा डायरेक्ट कारा घेतोय. मॅगी बघू शकता, उकाळली फुल. खूप आमचंच आहे. ऑर्गनायझर सांगते काय हे काही कामाचं नाही, सगळं आम्हालाच करावं लागते. म्हणजे हे आहे इथे सोबत त्यांचे अंडर प्रेशर आले. चाललाय. तर आतापर्यंत प्रवास कसा राहिला? एकदम छान. आता वरती कसं दर्शनाला ते चालतच दर्शन करणार. आता तुमचा वय किती आहे? माझं वय 55. काही 55 आहे तरी चालत जातात बघा. काही आताची पुरा चालायला नाही मागे, डायरेक्ट घोड्यावर जायला बघतात. तर काय सांगाल मग, चालत जायला पाहिजे का घोड्यावर जायला पाहिजे? चालत गेल्यावर व्यायाम तेवढा होईल. किती किलोमीटर असेल? मला वाटते 22 का 23 किलोमीटर. 24 आहे. आम्ही त्याला कसं आणलेलं आहे. मला फोन केला 201 मध्ये 202 काही भीतय माझी पाठ्य जरा चावळ घेवा ते. तू थांब तुला मला माझी पट्टी लाल घातला. तर गाईच आता आम्ही इथं आलेलो आहे त्रिवेणी संगम इथं. तर या 2 नद्या आहेत, त्या 2 नद्यावरून एक नदी होते. कुठली सांगा? तर इथं देवप्रयाग या ठिकाणी अलकनंदा नदी आणि भागीरथी नदी या एकत्र येऊन त्याच्यानंतर गंगा नदी बनते. इथून पुढे जो प्रवाह त्यांचा निर्माण होतो त्याला गंगा नदी असं म्हणतो आपण. जो सुरुवातीला हा
भागीरथी आणि अलकनंदा अशा 2 स्वतंत्र नद्या असतात. तर याला एक ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे या स्थळाला. तुम्ही बघत असाल आजूबाजूला लोकांची प्रचंड गर्दी आहे. पर्यटक मोठ्या संख्येने इथे येत असतात. इथं जो एक नैसर्गिक एक प्रकारचा बघायला तर चमत्कार आहे. दोन्ही वेगवेगळ्या नद्या आपलं अस्तित्व दाखवतात, परंतु नंतर एकच प्रवाह त्याचा निर्माण होतो. त्यांचा रंग वगैरे बघा, आधी वेगळा असतो, नंतर एकत्र आल्यावर त्याच्या कलरमध्ये थोडासा स्लाइटली फरक झालेला. काहीच जेवण आलेलं आहे. हा व्ह्यू बघून जेवायला लागेल. तर जेवण कसं आहे सांगतो तुम्हाला. काहीतरी मिक्स भाजी आहे आणि दाल फ्राय आणि भात आणि एक काय आहे खीर आहे. या जेवायला मिक्स भाजी एकदम चांगली आहे. दाल भात एक नंबर आहे. आधीच बसलेला आहे जेवायला. व्ह्यू बघू शकता. हा व्ह्यू बघून जेवणाची काही वेगळीच मजा आहे. तुम्ही पण या. खीर कशी लागते हे सांगते तुम्हाला. एक नंबर. दहा जेवण आहे, पण जेवढ्यात लवकर जा, जेवण करून डायरेक्ट झोपून जा. ठीक आहे. 2:30 वाजता आपल्याला हॉटेल सोडायचं. ठीक आहे. हॉटेल असं सोडायचं आहे, मोठ्या बॅगा हॉटेलमध्येच राहतात. ठीक आहे. तुम्हाला जागा दिली जाईल, तुम्हाला सगळ्यांना जागा दिली जाईल, कारण इथे सगळ्यांना माहिती आहे की कोणी आपल्या मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन जात नाही. पण हॉटेलवाल्यांनी स्वतः जागा बनवलेली आहे, तिथे तुम्हाला ते बॅगा ठेवायच्या आणि आपण फक्त तुमच्या छोट्या छोट्या बॅगा घेऊन आपण डायरेक्टली ट्रेकिंगसाठी निघणार आहे. ठीक आहे. ट्रेकसाठी निघणार आहे. आता मी दोन्ही गोष्टी सांगणार आहे. घोडेवाल्यांसाठी पण ऑप्शन सांगतो, मी चालत जाणाऱ्यांचा पण सांगतो आणि डोलीचा पण सांगतो. ठीक आहे. आता इकडनं आपण गुप्तकाशीला थांबणार आहे. गुप्तकाशीपासून सोनप्रयाग हा शेवटचा पॉईंट आहे जिथपर्यंत गाडी जाते. ठीक आहे. तिथपर्यंत गाडी जाईल, आपली गाडी उतरणार, आपण सगळे बॅगा घेऊन निघणार. एका पॉईंटपर्यंत तिकडनं आपल्याला शटल सर्व्हिस असते, म्हणजे गव्हर्नमेंटची शटल सर्व्हिस आहे. त्याच्यामध्ये ती जीप असते, ती तुम्हाला सोनप्रयागपासून गौरीकुंडपर्यंत घेऊन जाते. ठीक आहे. 50 रुपये तिचे ते लोक चार्ज घेतात. ती फिक्स असतं, ते 50 रुपये पर पर्सन चार्ज घेतात. 10 लोक एका गाडीमध्ये बसून तुम्हाला घेऊन जातील. ते तुम्हाला तिथे त्या कोपऱ्यात सोडतील. ठीक आहे. गौरीकुंडचा आणि गौरीकुंडचा पोचल्यानंतर तो परत तुम्हाला चालत गौरीकुंडचा पूर्ण विलेज जो गाव आहे तो असा पूर्ण पायऱ्यांचा आहे. तो गाव तुम्हाला क्रॉस करायचा. जिथून गाव क्रॉस होईल तोपर्यंत तुम्हाला आपण जे 2:30 वाजता निघणार आहे त्याला 6 वाजणार आहे. या सगळ्या प्रोसेसला 5 ते 6 वाजता. 5 वाजले तर 5 वाजता पोहोचलो तर खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. जेवढ्या लवकर पोहोचू तेवढ्या चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. 6 वाजता आपण जेव्हा तिथे गौरीकुंडचं विलेज क्रॉस करून थांबू, तिथून खरं ट्रेक चालू होणार आहे आपला 16 किलोमीटर. ठीक आहे. आता तुम्हाला जर कन्फ्यूज होत असेल की मी गौरीकुंड, सोनप्रयाग अजून जे पण. तर गाईज आता आम्ही गुप्तकाशीला पोहोचलेलो आहोत. बेकार थंडी आहे. थंडी आहे का नाही? बेकार. आणि जॅकेट घातलं. आम्ही जिमला जातो ना, महेश फिटनेस जिम, तर काही वाटत नाही. 174 जेवायला आहे. काय रे चपाती. गाईज साईनगरचे किंग्स पनीर मसाला वाटते, मला वाटतं मिक्स भाजी आहे मटरची, राजमा, पापड आणि चपाती आणि भात आणि डाल. तर गाईज कशी लागते बघ. पनीर मसाला तर आपला फेवरेट आहे. टेस्टी आहे. तर गाईज नट्टूचा चार्जर दिसणार नाही बसमध्ये. हा कुठला आता गेम झाली, गेम नट्टूची. आता बघू भेटते का. बस गेली रे, बस गेली ना आता आम्हाला सोडून. तर गाई चार्जर भेटलाय फायनली. बशी गेल्या नाही. बशी आहेत पूर्ण. घाम फुटलेला 2000चा फटका लागला असता. जास्त ॲडॅप्टर 2चा, वायर 1500. घाम फुटला असता. पण आता बोले क्या आशीर्वाद आहे तो सब कुछ मिलेगा. आता बस आहे पुढं चाललो. पटकन तो घाईन त्याच लावलेला चार्जिंगला, विसरलो पटकन. आता पुढे बस थांबलेली आहे. नंबर पाठ आहे बसचा, टेन्शन नाही. नीचे देखो. ही काही म्हणा तुम्ही पटकन भरला का काय म्हणा, आठवण नाही. काय ठेवला चार्जर. आणि यो पागल झालेला आहे. बॅग बिग चेक करी नाही ना, डायरेक्ट येतोय बशीन शोधा चार्जर. मग तुम्हाला चार्जर गेला. कौशी टेन्शन आलता का नाही, 5 मिनिटं टेन्शन मध्ये होता. होतो म्हणा का असं बस दिली तर आता बोलतोय बस मध्ये चार्जर भेटला नाही. उतरताना घाई केली नाही पण आठवण नाही झाला.
बस मध्ये भेटला नाही तो बोलतो आता तो बॅग मध्ये असतो. आता बॅग चेक करतो ना, बॅग मध्ये असतो तो कोण मला वाटते बॅगमध्ये हाय असं डाऊट येत आहे. बघूया, मला आठवण नाही आहे. तर गाईच आपला चार्जर मिळालेला आहे. ते ड्रायव्हरवाल्यानी एका व्यक्तीच्या हातात दिलेला होता, त्याच्यामुळे भेटला आता. हा कोण आहे गेस करा. नको जास्त 100% जादू. जादू बघा कसा बाहेर चाललाय, पण बाहेर धूप नाही, कालोख आहेत, तर तुला उपटी टाकतील सगळी. गाईज आता ब्लॉग इथंच एंड करतो. जर ब्लॉग आवडला असेल लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.